पूर्वी हृदयविकाराचा झटका साधारणतः वयाची 60 उलटल्यानंतर यायचा, मात्र आता अगदी तरुण वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलं आहे। भारतात हार्ट अटॅकचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत। कोरोना काळ संपल्यानंतर हार्ट अटॅक येण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। अशी जी घटना कर्नाटकमधून समोर आली आहे। अवघ्या 14 ते 15 वर्षाच्या मुलीचा शाळेमध्येच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि ही सर्व घटना एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 26 सेकंदाच्या या व्हिडिओत शिक्षिका नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना टीचिंग करताना दिसत आहे। मात्र चालू तासामधूनच काही वेळाने विद्यार्थिनींनी वर्गातून बाहेर जाताना दिसत आहेत। या सर्व विद्यार्थिनींनी दुसऱ्या वर्गात जात असताना त्या ठिकाणी बाजूला 2 शिक्षकही थांबलेले दिसून येत आहेत। काही विद्यार्थिनींनी वर्गात प्रवेश केलेला आहे आणि त्यामधूनच एक विद्यार्थिनी वर्गाच्या दरवाजापर्यंत जातीये आणि अचानकपणे मागे सरकून धाडकन खाली कोसळते। असे अचानक घडल्याने विद्यार्थ्यांसह तेथील शिक्षकही घाबरून जातात आणि त्याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। मात्र उपचारापूर्वीच निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। ही बातमी ऐकताच परिवारासह सर्वांना एकच धक्का बसतो। काही वेळापूर्वी आपल्या सोबत असणारी मैत्रीण आपल्या सोबत नाहीये, या जगात नाहीये हे ऐकून विद्यार्थिनींनी एकच हंबरडा फोडलाय। या घटनेमागं कारण काय मानलं जाते की सकाळचा नाश्ता वेळेवर न केल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। किशोरवयीन मुलांमध्ये याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल, परीक्षेच्या वेळी प्रचंड दबावामुळे येणारा ताण, तसेच आहार, विश्रांती, झोप आणि व्यायामाचा दिनचर्येत अनियमितता अशी कारणे असू शकतात। त्यामुळे पालकांनो आपल्या पाल्याची योग्य खबरदारी घ्या आणि तंदुरुस्त राहा, असे लोकप्रधान न्यूजतर्फे सर्व पालकांना आवाहन करण्यात येत आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।